नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांद्याबाबत मोठी अपडेट, काय महत्त्वाची अपडेट आणि दरवाढ किती झाली आहे त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगत चॅनल तुम्ही नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेला बेल आयकॉन म्हणजे घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. समजू शकता कांद्याबाबतची मोठी अपडेट काय, दरवाढ किती झाली. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवल्यानंतर कांद्याच्या बाजारभावात 50 ते 100 रुपयाची अल्पशी वाढ झाली आहे. दररोज कांद्याच्या बाजारभाव होणाऱ्या घसरणीला या निर्णयात तूर्त ब्रेक लागला आहे. बघू शकता कांद्यावरील 20% निर्यात शुल्क या ठिकाणी हटवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणीऐवजी येत्या 1 एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे. एकंदरीतच कांद्याची 20% निर्यात शुल्क हटवल्यानंतर नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या सरासरी या ठिकाणी बाजारभावात 100 रुपयाची वाढ झाली आहे. 400 वाहनातून आलेली लाल आणि उन्हाळ कांद्याला जास्तीत जास्त 1701 रुपये, कमीत कमी 800 रुपये तर सरासरी 1400 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे. या बाजारभावात उत्पादन खर्च निघत नाही, त्यामुळे विक्री झालेला लाल आणि विक्री होत असलेल्या उन्हाळ कांद्याला 500 रुपयाचे अनुदान देण्याची मागणी होत आहे. एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता महत्त्वाचे अपडेट शेतकरी बांधवांनो. या ठिकाणी ज्यावेळी कांद्याच्या बाजारभाव वाढ होत तेव्हा कांद्यावर तात्काळ निर्बंध लादले जाते, त्यामुळे कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय 1 एप्रिल रोजी लागू करण्यात येणार आहे. या निमित्ताने शेतकऱ्यांनी एप्रिल फूल करायचे आहे का असा सवाल करत विक्री झालेल्या लाल कांद्याचे या ठिकाणी आणि विक्री होणाऱ्या उन्हाळ कांद्याचे अनुदान देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. एकंदरीतच या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क 1 एप्रिल पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्राने घेतला असून त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयाचं मी मनापासून स्वागत करत आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे. धन्यवाद. लाईक महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. भेटूया आपण तोपर्यंत थांबतोय. जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर भेटूया आपण तोपर्यंत थांबतोय. धन्यवाद. सबस्क्राईब नक्कीच करा.